तुमच्या होणाऱ्या नवीन सुनेला बोलवा. स्वामीजी, हीच आमची होणारी नवी सून आहे. ही या तुमच्या घरची नवीन सून नाही. दीदी आई, तुझ्या संकेताप्रमाणे मी भावना मॅडमच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलंय. आता आमचं नातं 7 जन्मांसाठी बांधलं गेलं. मग स्वामीजी, नवीन सून कोण असणार आहे? संयम आणि प्रतीक्षा यांचा मेळ घालता येईल तेव्हा तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील. आमचा कार्यभाग संपला. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत. आम्ही आता निघतो. स्वामीजी, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत. मी सोडतो तुम्हाला. हां, चला या इथे. हे काय जयंत, तू रेडी पण झालास? हो, निघायचं आहे ना आता. ॲक्च्युली जयंत, ते बाबा म्हणत होते ना भार्गवदास स्वामी येणार आहेत. ते जे स्वामी आहेत ना, ते प्रत्येकाबद्दल अचूक भाकीत सांगतात अरे. आणि मला पण त्यांना भेटायचं आहे. आपण आजचा दिवस थांबूयात का प्लीज? पण जानू, मला ना ऑफिसचं काम आहे. मला खरंच थांबता नाही येणार. आपण फक्त आजचाच दिवस थांबूया. हवं असेल तर तू इथूनच काम कर ऑफिसचं. प्लीज ना जयंत, प्लीज. आणि मी तुला अजिबात डिस्टर्ब करणार नाही. घरातल्यांना पण मी तसं सांगेन. थांबूयात ना रे, प्लीज प्लीज जयंत. ठीक आहे जानू, थांबूयात आपण. थँक्यू जयंत, थँक्यू सो मच. फक्त मला त्या स्वामींसमोर यायला लावू नकोस. आय कांट टेक दॅट रिस्क. काय करताय? काय चाललंय तुमचं? काय शोधताय तुम्ही? तुला काय करायचं? माझं मी करतोय ना काम. तसं नाही, सगळं कपाट विस्कटताय तुम्ही, म्हणून विचारलं. सांगा तरी, काय शोधताय? माझी पत्रिका शोधतोय. पत्रिका? तुम्हाला कशाला हवी आता पत्रिका? त्या स्वामीजींना दाखवायची आहे. अगं बाई, कमालच आहे तुमची. नाही, स्वामी येणार म्हणून सुट्टी घ्यावी लागली म्हणत कटकट करत होतात, आणि आता त्यांनाच पत्रिका दाखवायला शोधताय. मागच्या वेळी ते आले होते तेव्हा काय म्हणाले होते? माझ्या डोक्यावर स्वतःच छप्पर असेल म्हणजे काय, स्वतःच घर ते तर बांधतोच आहे आपण. पण माझे पैसे चोरीला गेलेत ना, कसं बांधणार ते विचारायचंय त्यांना, की माझे पैसे कोणी चोरलेत आणि कधी मिळणार आहेत. सगळं गोड पैशावर येऊन अडलंय वाटतं. काय म्हणालीस? काय नाही, शोधते पत्रिका. अगं हे काय आवरत बसलीयस? माझी पत्रिका शोधतेस ना? हो, देते हो शोधून. थांबा जरा, थांबा 2 मिनिटं. स्वामीजी,
हे लक्ष्मी काकूंचं घर. तोच मायेचा ओलावा, ती शांतता. आज जाऊया. नाही म्हणजे शेवटी तुम्ही कुटुंबाविषयी बाकी तर सांगणार, तर मी असं आत थांबणं म्हणजे शेवटी फॅमिली मॅटर आहे ना. मी एक काम करतो, मी बाहेर थांबतो किंवा माझं कुठलं काही काम असेल तर ते मी करतो. पण काळजी नका करू, म्हणजे तुम्हाला घ्यायला मीच येईल. काय झालं स्वामीजी, म्हणजे तुम्ही असं हसताय का? ज्याचं प्राक्तन ज्या ठिकाणी असतं, भगवंत त्या ठिकाणी नेऊन त्याला बरोबर पोचवतो. म्हणून तर या विश्वाचा कारभार व्यवस्थित चाललाय. हरिओम तत्सत. मग येऊ मी? आत येतोयस? नाही नाही नाही, आत येऊ का नाही, म्हणजे गाडीत जाऊन बसू का असं विचारतोय. ठीक आहे, बस. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. स्वामीजी हरिओम. या 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 नमस्कार करते. सौभाग्यवती भव. या ना बसा. वीणा, सिंचना, अगं स्वामीजी आलेत, या पटकन. आले आई. वीणा, दूध आणि पाणी आणशील. स्वामीजी माझी धाकटी सून. सौभाग्यवती भव. सिंचना एक काम कर बाळा, यांना सांग स्वामीजी आलेत आणि हरीश आणि संतोषला पण सांग. हो आई आले. संतोष दादा, हॅरी. कसे आहात तुम्ही? व्यंकी, कसा आहेस? गुरुजी मोठी सून. सौभाग्यवती भव. हो हो. स्वामीजी नमस्कार. कसे आहात स्वामीजी? आपण कसे आहात? स्वामीजी या. स्वामीजी नमस्कार करतो. संतोष, हो आलो आई. आशीर्वाद. अरे आशीर्वाद. ये कुठे होतो? आशीर्वाद. अहो असू दे. तर चला. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. स्वामीजी दूध घ्याल ना तुम्ही? नाही, मी दिवसातून फक्त एकच वेळा भोजन करतो. त्याआधी मी काही ग्रहण करत नाही. अच्छा. मनुष्य हा कळपात राहणारा प्राणी. कळपाबरोबर पुढे जात राहणं हेच इष्ट. कोणी कळप सोडून एकटाच पुढे गेला तर त्याला शिकारीचा धोका असतो. काय बोलताय ते स्वामी? पैशांचं काहीतरी सांगा ना. माझी थोरली सून. प्रपंचात मिळणारं प्रेम हे शाश्वत नाही. पक्षाच्या पिलाला कधीतरी घरटं सोडून जावंच लागतं. जोवर घरटं आहे तोवर त्याची ऊब त्यांनी मनात साठवून ठेवायची.
सौभाग्यवती भव. स्वामींना विचारू का पैशांचा प्रॉब्लेम कधी सुटेल? नाही, नको. घरच्यांना कळलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. हरीश, ये बाळा, नमस्कार कर. अस्थिर परिस्थितीत मन स्थिर ठेवायला हवं, म्हणजे परिस्थिती सावरण्याचा योग्य मार्ग मिळतो. अयोग्य मार्गाचा वापर केला तर अस्थिरता आणखी वाढते. बाळा, तुझा जन्म कोणाला तरी आधार देण्यासाठी झालाय. कधी कर्तव्याला चुकू नकोस बरं का. आनंदी, स्वामींना जाऊन नमस्कार करा. बाळा, काळजी करू नकोस. तुझ्या नशिबात आई आणि वडिलांचं दोघांचंही प्रेम आहे बरं का. म्हणजे हे जे स्थळ आज येणार आहे ते भावनाला नक्की पसंत करणार. आता कुटुंब प्रमुखाने आशीर्वाद घ्यायचा. अहो, या संसार रथाचा सारथी, या कुटुंबाचा डोलारा अगदी उत्तम सांभाळतोयस. कुठलीही कृती करायची झाली तर ती सगळ्यांच्या कल्याणासाठी करतोयस. त्यामुळे तुझी कृत्य कोणापासून लपवायची काही गरज नाही. तुझा मनसुबा पूर्ण करण्यासाठी तू निर्भयपणे चालत राहा. स्वामीजी, या सगळ्यात मला लक्ष्मीची मोलाची साथ आहे. लक्ष्मी, अन्नपूर्णा, तुझ्यामुळे अनेकांची क्षुधा शांती होते. सगळं छान चाललंय ना तुझं? स्वामी माझ्या नोकरीबद्दल तर बोलणार नाहीत ना? कसला विचार करतेस? नाही स्वामीजी, म्हणजे अधूनमधून थोड्याशा आर्थिक अडचणी सोडल्या ना तर बाकी सगळं छान आहे. आर्थिक अडचणी ह्या तात्कालिक असतात.
नात्यानं जास्त महत्व द्यायचं असतं. नात्याची गुणवत्ता पारखायची असते. मिळकत ही खरी समस्या नसून हा घरचा डोलारा सांभाळणं हे मोठं आव्हान आहे. तुर्तास तुमच्या मुलींचे विवाह संपन्न झालेत, तेव्हा सुख नांदू पाहते त्याचा आनंद घ्या. नाही स्वामीजी, माझी मधली मुलगी भावना. काळ हे सगळ्या प्रश्नांचं उत्तर असतं. हरिओम तत्सत. घरातला एक सदस्य मला दिसत नाहीये. अच्छा, आजी का? आजी काशीला गेल्या आहेत. गेले आहेत की त्यानं घालवलं? सासूबाईंना खूप इच्छा होती यात्रेला जायची, म्हणून आम्हीच ती व्यवस्था केली. हरिओम तत्सत. स्वामीजी, नेमकी आई आज इथे नाहीये. तुम्हाला भेटून खरं तर तिला खूप आनंद झाला असता. पण मी शांताताईंविषयी बोलतच नाहीये. स्वामीजी, माझे मिस्टर आहेत, पण त्यांचं महत्त्वाचं काम आहे ना, म्हणून ते खोलीत काम करतात. त्यांना बाहेर नाही येता आलं. जन्माला येणारी प्रत्येक व्यक्ती आपलं कर्म घेऊन जन्माला येते. कोणाची कितीही इच्छा नसली तरी ज्याच्या त्याच्या वाट्याचे भोग ज्याला त्याला भोगावेच लागतात. जानू, जावई बापूंना सांग 5 मिनिटासाठी येऊन जायला. आई अगं, बरं आले. ते मोठा व्यवसाय आहे ना, खूप कामात असतात. जयंत, बाहेर ते स्वामीजी आलेत ना, त्यांनी तुला पण बाहेर बोलावले. चल ना. जानू, मी काम करतोय. आय नो जयंत, पण कसं आहे ना, तू जर बाहेर आला नाहीस ना तर ते बरोबर नाही ना दिसणार, म्हणून म्हणते. चल ना प्लीज. जानू, मग तू त्यांना कशाने सांगितलं मी आतमध्ये बसलोय ते? जयंत, अरे मी नाही सांगितलं त्यांना. त्यांना आपोआप या सगळ्या गोष्टी कळतात. ट्रस्ट मी. आणि त्यांनीच मला तुझ्याबद्दल विचारलं. हे बघ जानू, मी आता बाहेर नाही येऊ शकणार. इट्स ॲज सिम्पल एज दॅट. जयंत, अरे असं काय करतोयस? मला आई पण असं म्हणाले की जा आणि जयंतला बोलावून आण, म्हणून मी आले. चल ना प्लीज. आणि तुला माहिती आहे, मला या सगळ्या गोष्टी नाही आवडत. जयंत, मला सगळं मान्य आहे, पण फक्त 5 मिनिटं. ते जे स्वामीजी आहेत ना, ते फार वेळ घेत नाहीत. प्रत्येकाविषयी ना 2-2 वाक्यात सगळं काही सांगतायत. प्लीज चल ना. चल उठ बघू. ये. जानू, जयंत, अरे असं काय करतोयस तू? प्लीज माझी सिच्युएशन समजून घे ना. मी काय माझी इच्छा आहे म्हणून इथे तुला बोलवायला आले नाही. मी म्हटलं ना तुला, गुरुजींनी तुला बाहेर बोलावले आणि सगळे तुझी वाट बघतायत, म्हणून मी तुला म्हटलं चल. प्लीज चल ना. जानू, जानू, आय एम सॉरी. मला तुला असा धक्का द्यायचा नव्हता. आय एम रिअली सॉरी. इट्स ओके जयंत. बरं, तू येतोयस ना आता बाहेर? ठीक आहे, तू हो पुढे, मी आलोच. फिंगर्स क्रॉस जयंत. हे कोण कुठले स्वामी येऊन तुझ्या पास्ट आणि प्रेझेंटची
वाट लावू शकत नाहीत. येत आहेत. जाऊ बघूया. स्वामीजी, हे जयंतराव, जान्हवीचे मिस्टर, आमचे जावई बापू. लहानपणी तुला ससा पाळायचा होता ना? हो. हो ना, पण आम्ही काही तिची ही इच्छा नाही पूर्ण करू शकलो. हरकत नाही. प्रत्यक्षात ससा बाळगावा किंवा बाळगू नये याने काही फरक पडत नाही, पण मनात ससा पाळू नये इतकं मात्र नक्की. जावई बापू, स्वामींचा आशीर्वाद घ्या. जानू, तू पण. भूतकाळाचे पाश अजून तुटले नाहीत आणि सुटलेही नाहीत. तुझा भूतकाळ वारंवार तुझ्या समोर येत राहील. आयुष्यमान भव. हा आधुनिक काळातला श्रावण बाळ आहे. अगदी. काहींना आयुष्यात कौटुंबिक सुख मिळायला थोडा विलंब होतो, म्हणून ते मिळाल्यावर समाधानानं स्वीकारावं लागतं. त्याचा गळा आवळू नये. स्वामीजी, आमचं ना आत्ताच लग्न झालंय. बाळा, तुझ्या नशिबात भरभरून प्रेम आहे. परंतु अति स्नेह तिथे अवज्ञा उदंड, अति द्वेष भूलोकीचे पंख कुंड, अति मत्सरे त्वा कशाला कुसावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे. स्वामीजी, माझ्या मधल्या मुलीच्या भावनाच्या भविष्याबद्दल पण विचारायचं होतं तुम्हाला. भावना, बाळा, ये. हा तुमच्या नवीन सुनेसाठी आणलेला गंडा. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.
अष्टपुत्र सौभाग्यवती भव. स्वामीजी माफ करा पण भावनाचं अजून लग्न झालं नाहीये. सौभाग्य जप बाळा. आमचा इथला कार्यभाग संपला. आता आम्हाला निघायला हवं. हरिओम तत्सत. नमस्कार कर. हरिओम तत्सत. या स्वामी. या स्वामीजी. या घराची जबाबदारी तुझ्यावर आहे बरं का. घरचा जावई हा घरच्या मुलाप्रमाणे असतो. स्वामीजी तुम्ही असं का म्हणताय? मंगळसूत्र बांधणं ही मोठी जबाबदारी असते. एका धाग्यात ओवलेले काळे बडी म्हणजे तो अलंकार नसून ती वचनबद्धता असते. फक्त पत्नीशी नाही, तो वर हा पत्नीच्या कुटुंबाशी बांधला जातो. ते बांधताना याचा विचार केला नसला तरी ते वास्तव आहे. सत्य हेच आहे, ते अटळ आहे, शाश्वत आहे. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. जे कर्म तुझ्याकडून घडलंय ते फार काळ तू लपवू शकत नाहीयेस. लग्न हे पवित्र बंधन असतं. त्यात फसवणुकीला जागा नाही. लवकरात लवकर हे सत्य जगासमोर आण. माफ करा स्वामीजी पण मला असं वाटलं की देवीने दिलेला कौल होता म्हणून. तुझ्याकडून घडलं ते योग्यच घडलं, पण यापुढे तू काय करतोस हे अधिक महत्वाचं आहे. लवकरात लवकर मनातलं बोलून मोकळा हो. उशीर झाला ना तर सगळंच निरर्थक ठरेल रे. स्वामीजी माझी खूप इच्छा आहे बोलायची, पण माहित नाही, म्हणजे हिंमतच होत नाहीये. भयाला मनाचा ताबा घेऊ देऊ नकोस. भयाच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न कर. अहो स्वामीजी मी खरंच खूप प्रयत्न करतोय, पण म्हणजे मी कधी आणि कुठे सांगू भावना मॅडमना. मला थोडं मार्गदर्शन करा ना प्लीज. काळ सर्व शक्तिमान आहे. तो वाया घालवणं म्हणजे पाप आहे. त्याच्यावर विराजमान होता यायला हवं. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. त्या स्वामीजींना मला विचारायचं काय होतं आणि बोलले काय. त्यांनी सांगितलं कळपातल्या प्राण्यांनी कळपाला घेऊन पुढे जावं. ते कळलं ग मला. हो ऐकलं सगळ्यांनी, पण त्याचा अर्थ काय आहे हे नाही कळलं का तुम्हाला? स्वतःचा विचार करून हे जे काही सगळं करताय ना त्याबद्दल बोलत होते स्वामी. स्वामीजी काय म्हणाले हे न कळायला मूर्ख नाहीये मी. हो मग तरी त्यातनं बोध घ्यावासा नाही वाटला तुम्हाला? मी काय म्हणते ऐका ना, आपण सगळ्यांना सांगून देऊया ना आपण घर बांधतोय ते. छान. म्हणजे सगळ्यांना वाटेल की मी हे घर सगळ्यांसाठी बांधतोय म्हणून. वा वा वा. अहो तुम्ही घर बांधलं म्हणजे काय सगळे बॅग भरून लगेच राहायला येणार नाहीये तुमच्या घरात? तुमच्या घरी? काय म्हणालीस? तुमच्या घरी? म्हणजे ते घर तुझं नाहीये? तुला यायचं नाहीये त्या घरात? हे बघे, यायचं नसेल तर नको येऊ, बळजबरी नाहीये. पण ते स्वामीजी तुला काय म्हणाले आठवतंय ना? पक्षाला स्वतःचं घरटं सोडून उडून जावं लागतं
आणि आजपर्यंत स्वामीजींची सगळी बाकी तर खरी झाली आहेत बरं का. त्यामुळे आयुष्यभर तुला याच घरात सगळ्यांबरोबर राहता येईल या भ्रमात राहू नकोस. उगाच काही बोलू नका तुम्ही. मी कुठे काय बोललोय? स्वामीजी असं बोलले, मी फक्त आठवण करून देतोय. काहींना आयुष्यात कौटुंबिक सुख मिळायला थोडा विलंब होतो, म्हणून ते मिळाल्यावर समाधानानं स्वीकारावं लागतं. त्याचा गळा आवळू नये. जयंत. जानू, जानू, मला वाटतंय तू या स्वामींच्या बोलण्याचं जास्त मनावर लावून घ्यायची गरज नाहीयेस. ओके, म्हणजे मला माहिती आहे तुझ्या घरच्यांचा त्यांच्यावर खूप विश्वास आहे, पण मला या सगळ्या गोष्टी आवडत नाहीत. आणि आता तू जान्हवी दळवी नाहीयेस, जान्हवी कानेटकर आहेस. डोंट फॉरगेट दॅट. म्हणून तू त्यांच्या बोलण्याचा जास्त विचार करू नकोस. जयंत, मी आता जान्हवी दळवी आहे की जान्हवी कानेटकर, यापेक्षा स्वामीजींचं जे काही म्हणणं आहे ते जर मला पटलं असेल तर मी ते फॉलो करेन, आणि जर का नाही पटलं तर नाही करणार. नाही म्हणजे असं मला वाटतं. म्हणजे तुला त्यांचं म्हणणं पटलंय का? 100% जयंत. म्हणजे तू मला सोडून जायचा विचार करतेस का? जानू, जानू, मी कितींदा सांगितलंय की माझं तुझ्यावर किती प्रेम आहे, आणि हे फक्त मला आणि तुला कळत, स्वामींना नाही कळत. अरे, आणि तू जर आता त्यांचं ऐकून मला सोडून जाण्याचा विचार करत असशील तर ते मला कधीच सहन होणार नाही. जानू, 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 मी इतक्यांदा सांगितलंय की माझं या जगात तुझ्याशिवाय दुसरं कोणी नाहीये, तरी तू. जयंत, हे बघ, शांत हो, शांत हो. तू बस आधी, शांत हो, शांत हो जयंत. जानू, जयंत, ऐकून तरी घे ना माझं. हे बघ, स्वामीजींनी आपल्याला जे काही सांगितलं त्याचा जर आपण योग्य अर्थ घेतला ना तर आपलं नातं अजून जास्त घट्ट होऊ शकतं. म्हणजे जयंत, स्वामीजी काय सांगत होते आपल्याला? प्रेम जास्त करू नका, प्रमाणात करा. जयंत, आपण जर आपल्या रिलेशनशिपकडे इमोशनली होऊन न बघता प्रॅक्टिकली होऊन जर बघितलं ना तर आपलं नातं अजून जास्त छान होईल. आणि जयंत, खरं सांगू का, तुझ्या ना सध्या खूप सुट्ट्या होतात. मला ना कधी कधी भीती वाटते माझ्यामुळे किंवा आपल्या लग्नामुळे तुला तुझ्या बिझनेसमध्ये लॉस व्हायला नको. जानू, जानू. आणि जयंत, तुला अपसेट यासाठी वाटतंय कारण सकाळपासून सगळ्याच गोष्टी तुझ्या मनाविरुद्ध घडतात. आता संध्याकाळी पण भावनाताईचा बघण्याचा कार्यक्रम आहे. मी काय म्हणते, मी थांबते या कार्यक्रमाला, तू जा तुझ्या कामाला. नाही नाही, स्वामींच्या भाकितानंतर मी तुला एकटीला कुठेही सोडू शकत नाही. तू माझ्या कंट्रोलमध्ये असलीस तरी तुझ्या घरच्यांचा भरोसा नाही. बरोबर आहे तुझं जान. सगळं माझ्या मनाविरुद्ध होत होतं कारण तू मला मिळत नव्हतीस. जानू, तुला जर खरंच मला खुश करायचं असेल ना तर आपण दोघंही बाहेर जाऊया. मी एक काम करतो, माझी जी मीटिंग आहे ना ती मी कॅफेमध्ये शिफ्ट करतो. आपल्या दोघांसाठी कॅफे डेटही होईल. अरे, आज भावनाताईचा बघण्याचा कार्यक्रम आहे. मी इथे थांबणं जास्त गरजेचं आहे. मी नाही हा कार्यक्रम मिस करू शकत. म्हणजे तू माझ्या समोर ताईला चूज करणार?
थँक मी असं कधीच होऊ देणार नाही. मी बोलते आईशी. ओके. आलेच. अगं बरं झालं आलीस. एक काम कर, हे ना एवढ्या बरण्या पुसून घे, मी फोडणी घालते. वीणा, अगं त्या डाळी आल्यात ना, ते त्या बरणीत. वीणा, तू रडतेस का ग? काय काय झालं? कोणी काही बोललं का तुला? सांग बघू मला. हा, उगी उगी काय झालं मला सांग. कोण काही बोललं का तुला? सांग बघू मला आधी. काय झालं? काय झालं? आई, स्वामी असं का म्हणाले असतील हो? म्हणाले की मला हे घर सोडून जावं लागेल. मी कुठे जाणार आहे हे घर सोडून? अगं तू कशाला जाशील घर सोडून? आणि स्वामी जे म्हणाले त्याचा शब्दशः अर्थ घ्यायचा नसतो. अगं घरटं म्हणजे घर सोडून जायचं असाच अर्थ कशावर नसेल बरं? उगाच वाईट अर्थ मनात नाही आणायचे. आणि तू आणि संतोष कुठे जाणार तुम्ही? तुमचं काही वेगळं घर आहे का? हेच तर तुमचं घर आहे की नाही? नको इतका विचार करू बाळा. हे बघ, मला काय वाटतं माहितीये, स्वामींना असं म्हणायचं असेल, नोकरीत समजा आपल्या संतोषला काही प्रमोशन मिळालं आणि त्यामुळे तुम्हाला कुठे परगावी जावं लागलं तर जावं लागेल ना. म्हणजे त्यांना असं म्हणायचंय की काळानुसार आपल्या आयुष्यात अनेक बदल घडतात. तो प्रत्येक बदल माणसाने खुल्या दिलाने स्वीकारायचा असतो, असं म्हणायचं असेल त्यांना. आई, घरातल्या प्रत्येकासोबत मला खूप लढा आहे हो. तुमच्या सगळ्यापासूनचा दुरावा सहन नाही होणार मला. अगं आता हॉलमध्ये फिरताना इकडे तिकडे करताना आजी इथेच असतील, काहीतरी बोलतील असं सतत वाटत राहतं. वीणा, चहा देतेस का? वीणा, पाणी देतेस का? असं वाटतं सतत कॉटवर बसूनच आहेत. तरी आम्ही कधी एकमेकींशी चांगलं बोलत नाही, सतत भांडत असतो. आई, मी तुम्हाला सोडून राहू शकत नाही हो. अगं तुला माझ्यापासून कोण दूर करणार आहे? वेडाबाई आहे सध्या. तुला माहिती आहे ना, माझ्या मुलापेक्षा माझा तुझ्यावर जास्त विश्वास आहे. तू नसलीस तर काही सुचत नाही बघ मला. ते वाक्य आहे बघ, कुणा वाचून काही अडत नाही. आपल्या बाबतीत अगदी खोटं आहे ते. कारण तुझ्या वाचून माझं प्रत्येक बाबतीत अडतं बाई. आई, आता तुम्ही मस्करी करताय हो माझी. अगं नाही ग राणी, खरं सांगते मी. तू स्वामी मला काय म्हणाले ऐकलंस का? नात्यांची गुणवत्ता पारखायला शिक. तुझ्या माझ्या नात्याची गुणवत्ता अगदी पहिल्या दिवसापासून पारखली आहे बघ मी. रडायचं नाही. अगं तू जायचं म्हटलंस ना तरी मी तुला जाऊ देणार नाही, कळतंय का? रडूबाई, अगं ओके रडूबाई ग माझी. बरं चला रडूबाई, खूप काम आहेत. त्या डाळी भरून घ्या यात. हा हो, हे बघ गॅस सुरूच ठेवलाय मी.
झाकणं नीट लावा डाळींची. आई काय ग? आई ते म्हणजे जयंत असं म्हणत होता की आता निघायला हवं, तर मी भावनाताईच्या बघण्याच्या कार्यक्रमाला नसले तर चालेल का? अगं असं काय करतेस? अनायसे आहेस ना इथे, मग थांब ना. आई अगं मलाही थांबायचंच होतं, पण जयंतचं काहीतरी महत्त्वाचं काम आहे, त्यामुळे तो म्हणतोय जायला हवं आणि त्याला मी सुद्धा त्याच्यासोबत हवी आहे तिथे. एक काम कर, रात्री कसं ते आपलं ऐकले, तू आत्ता त्यांना बोलून तर बघ. त्यांना म्हणावं ताईला पाहण्याचा कार्यक्रम आहे, तिला आवरायला तयार करायला मदत होईल ना. हो आई, मी हे सगळं बोलले जयंतशी, पण तो असं म्हणतोय की खूप महत्त्वाचं काम आहे, जावंच लागेल. जाऊया बापू, स्वामींचा आशीर्वाद घ्या. जानू तू पण. एक विचारू? हो. मी त्यांना स्वामीजींचा आशीर्वाद घ्यायला लावला म्हणून नाराज आहेत का जावई बापू? नाही नाही अगं, असं अजिबातच काही नाही आहे. तू का असं विचारतेस? नाही, ते जेव्हा खोलीबाहेर आले ना, तेव्हा मला असं वाटलं की त्यांच्या चेहऱ्यावर थोडी नाराजी आहे. आई अगं, नाराज नव्हता काही. तो काम करत होता ना काहीतरी ऑफिसचं, आणि मी मध्येच जाऊन त्याला डिस्टर्ब केलं म्हणून थोडा वैतागला होता. पण बरंच झालं ना, स्वामीजी भेटले त्याला. आणि खरं तर तो या सगळ्या गोष्टी मानत नाही, तरी पण ठीक आहे ग, ठीक आहे ठीक आहे. वीणा आहे ना, ती मदत करेल भावनाला. तू निघ. आई अगं, अगं नाही, खरंच मनापासून सांगते मी. आणि रात्री आपला मान ठेवून थांबले की ते, आपण पण उगाच जास्त करायला नको. ते म्हणतायत ना तू त्यांच्या सोबत चल म्हणून, तर जा. खरंच खरंच. फक्त एक काम कर, जाता जाता ही साडी वीणाला दे. तिला म्हणावं भावना हीच साडी नेसणार. हो. भावनाई, तुला 4 पडले आहेत, पण तू 2 स्क्वेअर पुढे गेलीस. सॉरी आनंदी, माझं लक्ष नव्हतं. ओ नो भावनाई, या सापाने मला गिळलं. काय काय म्हणालात? हे बघ ना भावनाई, या सापाने डायरेक्ट मला नंबर 6 वर पोहोचवलं. काय झालं भावनाई? तुझं गेम मध्ये लक्ष नाहीये. नाही आनंदी, आहे माझं लक्ष आहे. मी आता, माझी टर्न आहे ना, द्या मी खेळते. हे बघ, नाहीये तुझं लक्ष. तू गेम जिंकलीस, बघ ना. हो का? सॉरी. भावनाई, तू रडतेस? नाही, मी नाही रडत आहे. मला माहितीये तू रडतेस. काय झालं मला सांग. काय सांगू मी तुम्हाला आनंदी? आणि सांगून तरी काय उपयोग आहे? तुम्हाला कुठे कळणार आहे काय झालंय? आईशीही बोलता येत नाहीये. घरातल्या कोणालाही त्रास नाही देऊ शकत मी. कोणाशी तरी बोलावंसं सुद्धा वाटतंय. कोणाशी बोलू? कोण मला समजून घेईल?